हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर मी आज गेले होते इस्कॉन टेम्पलमध्ये, म्हणजेच हरेकृष्ण मंदिरमध्ये. हे मंदिर माझ्या घरापासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि तसंही मी 1 वीकपासून वॉक केले नव्हते. आजारी असल्यामुळे घरीच होते, त्यामध्ये माझे चालणे फिरणे झाले नाही. कुणाल संध्याकाळी ऑफिसवरून आला आणि मी त्याच्यासोबत वॉक करत इस्कॉन टेम्पलमध्ये पोचले. लग्नाआधी कुणालला भेटायला यायचे तेव्हा नेहमी आम्ही आधी या मंदिरात यायचो आणि मग चौपाटीवर जायचो. आता जवळ असून पण कधीतरीच येणे होते, पण इथे आल्यावर मन खूप शांत व प्रसन्न होते. माझे छान असे दर्शन झाले. इथे आलो की आम्ही निदान 15 ते 20 मिनिटं बसतो व राधाकृष्ण यांचे नामस्मरण करतो, त्यामुळे आपले मन खूप शांत होते. या मंदिरातली आरती तर मला खूपच आवडते. दिवसातून 2 वेळा आरती होत असते आणि भजन तर चालूच असते. इस्कॉन टेम्पलमध्ये जास्त फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करू देत नाहीत. इस्कॉन टेम्पलचा खूप सुंदर व स्वच्छ असा परिसर आहे. साक्षात मथुरेच्या कृष्णनगरी आल्यासारखेच वाटते. त्यानंतर चालत चालत आम्ही गेलो बॅकसाईडला. इथे फॉरेनर्स वगैरे पण जास्त येत असतात. त्यानंतर इथे खूप सारे बुक स्टॉल्स आहेत. भगवद्गीता, राधाकृष्ण लव्ह स्टोरी, कृष्णनगरी, छोटा लड्डू गोपाल अशा वेगवेगळे प्रकारचे बुक्स आहेत. गिफ्ट स्टॉल आहेत. कोणाला गिफ्टिंग करायची असेल तर छान छान अशा मूर्त्या देखील इकडे आहेत. राधाकृष्णाचे किचन्स, अँकलेट खूप छान छान असे आहेत. कुणालला तर ही मूर्ती आवडली होती आणि मला ही व्हाईट कलरची कृष्णाची मूर्ती तर फारच आवडली होती. त्यानंतर क्लोथ स्टॉल देखील आहेत, म्हणजेच राधाकृष्णाचे कपडे, वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे असे देखील इकडे आहेत. फॉरेनर तर खूपच इथून खरेदी करत असतात. मला लागली होती भूक, पण इथे सगळे होते डेझर्ट. मला तर चटपटीत खायची इच्छा झाली होती. चटपटीत आणि हेल्दी असं काहीतरी खायचे होते. इथे होते डोनट्स, पेस्ट्रीज. मला तर मावा केक्स वगैरे आवडतात. चॉकलेट केक्स खाऊन मला खूपच कंटाळा आला होता, त्यामुळे मला गोड खायची काहीच इच्छा नव्हती. मला असं चाट वगैरे काहीतरी चटपटीत खायचं होतं. त्यानंतर मी पोहोचले चाट स्टॉलवरती. समोरच चाट स्टॉल होते. कुणालने कूपन घेतले व माझ्यासाठी दहीपुरी घेतली व ती दहीपुरी मी खाल्ली. सो अशा प्रकारे माझा आजचा डे होता. तुम्हाला कसा वाटला आणि ही दहीपुरी हेल्दी आहे की नाही, हेल्दी असते की नाही हे नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.